गार्लिक मसाला लच्छा पराठा बनवण्यासाठी घेतला आहे गाळून घेतलेलं गव्हाचं पीठ, एक मोठा चमचा भरून काश्मीरी लाल मिर्च पावडर, 1 चमचा कसुरी मेथी, 2 चमचे बारीक चिरलेला कोथिंबीर, 1 चमचा तीळ, 1 मोठा चमचा बारीक करून घेतलेला लसूण, 1 चमचा जिरे पावडर आणि अर्धा चमचा हळद, छोटासा चिमूटभर हिंग, 1 चमचा मीठ. हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं. त्याचबरोबर यात टाकलं आहे आपण 1 चमचा तूप. हे आपण पहिले कोरडं सगळं मिक्स करून घेऊ. आणि कोरडं मिक्स करून झालं की यात आपण जसं गव्हाच्या पोळीसाठी पीठ मळतो किंवा चपातीसाठी जसं पीठ मळतो तसं त्याप्रमाणे आपण हे छान असं कणिक भिजवून घेतलं आहे. 10 मिनटं भिजू द्यायचं. त्यानंतर गोळा करून पोळी लाटतो त्याप्रमाणे मीडियम लाटून घेतलं. मीडियम लाटून झालं की त्याला तूप लावून घ्यायचं सगळ्या बाजूने. सगळीकडे तूप पसरून घ्यायचं. त्याच्यानंतर सुकं कणिक टाकायचं आणि ते पण छान पसरून घ्यायचं. आता असं सुरीने कट करून घ्यायचं आणि असं एकावर एक ह्या ज्या फोल्ड करायचं. एकावर एक ठेवून घ्यायच्या सगळ्या. एकावर एक असं छान या पद्धतीने करून घ्यायचं. म्हणजे काय होईल, आपले जे लेयर्स होतील किंवा जे पदर सुटतील ते असे छान होतील. हे बघा, आता असं झालं. आता हे एकत्र करून याचा छान गोल गुंडा बनवून घ्यायचा. खूप हलक्या हाताने करायचं, म्हणजे जेव्हा आपण भाजू तेव्हा छान असे पदर सुटतील. आता पुन्हा हलक्या हाताने लाटून घेतलं. थोडंसं कणिक लावायचं लाटण्यासाठी आणि छान असं लाटून घ्यायचं. छान पराठा बनला आहे. आता भाजून घ्यायचा. मीडियम आचेवरती भाजून घ्यायचा. सुरुवातीला एक बाजू भाजल्यानंतर त्याला छान तूप लावून घ्यायचं. तुम्ही बटर किंवा तेल पण लावू शकता. मी तूप लावलं आहे. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला पण तूप लावून घ्यायचं. हे बघा, किती सुंदर असा आपला लच्छा पराठा बनवून रेडी झाला आहे. हे बघा, असे मस्त असे भरपूर पदर सुटले आहे आणि छान असा दिसायलाही दिसतो आहे. नक्कीच रेसिपी ट्राय करा. कशी बनली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. हे बघा, तर तुम्ही बनवत राहा, व्हिडिओ बघत राहा आणि खात राहा आणि रेसिपी कशी वाटली ते सांगा.